आज आपण जुन्नर तालुक्यातील माणिकडो या ठिकाणी आलेलो आहोत। तर माणिकडोमध्ये मी फार्म हाऊस या ठिकाणी आंबा महोत्सव भरवण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहूया विविध प्रकारचे आंबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। तर या ठिकाणी आंबा महोत्सवामध्ये राजापुरी, हापूस, केशर, बदामी वगैरे असे विविध प्रकारचे आंबे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील। तर हे पाड आहे, हे आंबे कसे त्याच्या या ठिकाणी कलर कसा असतो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल। हे पाड ताजे आणि एकदम पिकलेले याच्यात रस गोड असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। लोगो असायला हवा तर तो वापरात येईल किंवा ज्या आंब्यावर तुमचा स्टिकर जाईल त्या स्टिकरवर चिकटवला जाईल। एकदम बरोबर सूचना, म्हणून म्हणतो की तुमच्या लोकांशी बोलल्यावर इनपुट काय ना काय मिळणार आहे। नोटेड करतो आम्ही, म्हणजे टॅगलाईन पण आणि सगळ्यांचा मिळून एखादा लोगो, हे दोन्ही गोष्टी डोक्यात ठेवल्या आता। प्रश्न नाहीये, संकल्पना जुन्नर तालुका पर्यटन तालुका आहे। पर्यटन म्हणून आपण सगळे प्रमोट करतच आहोत। आता शिवनेरी हापूसला चांगलं मानांकन मिळतंय, लोकांपर्यंत पोहोचतं। एक संकल्पनामध्ये ऐकण्यात अशी आली होती की झाड दत्तक देण्याची एक प्रक्रिया असते की जर समजा आपल्याकडे कृषी पर्यटन आहे किंवा आपण लोक करतोय, एक साधारणतः तुमची 200 झाडांपैकी 10 झाडं जर तुम्ही ठरवली की 10 झाडं दरवर्षी आपल्याला दत्तक द्यायची, त्या वर्षभरापुरतं ते झाड जर आपण दत्तक दिलं काही ठराविक रुपये, पण हे दत्तक घेणारी मंडळी कुठली असतात आहेत, सगळी शहरातल्या आणि वेगवेगळ्या भागातल्या असतात महाराष्ट्र। त्यामुळे त्या झाडाशी त्यांची स्वतःची नाळ जोडली जाते की हे झाड माझं आहे, त्याचं येणारं फळ हे त्यांचं असतं। त्या खूप पब्लिसिटी खूप चांगली होऊ शकते, प्लस पर्यटनासाठी ती लोक वर्षातून एकदा आपल्याकडे येऊन राहू शकतात। या पद्धतीची काही संकल्पना वेगळी राबवता येते। आणि आंब्याच्या झाडाला कसं आहे, इतर झाडांपेक्षा आंब्याच्या झाडाला फळ आहे, त्यातलं काहीतरी त्यांना मिळणार आहे। तर यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, काहीतरी करता येईल असं वाटतं। एकदम चांगली संकल्पना आहे। रिसॉर्टवाल्यांबरोबर मिळून शेतकऱ्यांनी जर केलं, आम्ही पुढच्या शेतकऱ्यांनी आम्ही जी पुढची सभा घेऊ त्याच्यात हा मुद्दा नक्की घेऊ, म्हणजे या दृष्टीने लक्षात घ्या सगळ्या शेतकऱ्यांनी पुढे जायला पाहिजे फायदा। मी आहे ना, माझी अशी 7-8 आंब्याची केशरच्या झाडं जाते। नथानी कंपनीचे जवळजवळ प्रत्येक राज्यात 1 ते 2 सॉफ्टवेअर कंपनी आहेत। स्वतः सॉफ्टवेअर कंपनीचे मालक इथं आले, माझी 5-6 झाडाची आंबे आहेत ते कोणाच देत नाही आणि इथून पॅकिंग करून स्वतः गाडी घेऊन जातो। तेच संकल्पना म्हणजे माझे त्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल मोठ्या प्रमाणावर। अमरनाथ टॉवरमध्ये त्याची माझी 10-15-20 कस्टमर आहेत, ते स्वतः आता पुढच्या आठवड्यात घरी येतात आणि आंबे बागेतून कट करून आणि स्वतः पॅकिंग करून प्रोसेसिंग करून घेऊन जाणार। ती संकल्पना बरोबर आहे, त्या पद्धतीने जावं आपण। ठीक आहे सर, तेच बरोबर सर जलजीवनची सर परवा आहे ना, अशा गोष्टी गेल्या पाहिजे, बऱ्याचदा माहित नसतं लोकांना। नाही सर, परवा माझी आहे ना ह्या कामाची जलजीवन मिशनची मंत्रालयातून जी टीम आली त्यांनी माझी संपूर्ण भागाची व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि त्याची शूटिंग करून आता त्याची लाईव्ह 8-5 दिवसामध्ये रेकॉर्डिंग होणं लाईव्ह। तुम्हाला एकदम साधं सांगतो, त्यांची संकल्पना बघा। प्रत्येक शेतकरी इथे ज्यांच्या बागा आहेत ना, त्यांनी कुठल्या तरी एखादं कृषी पर्यटन केंद्र किंवा रिसॉर्टवाल्याशी संपर्क साधा आणि त्या जो पर्यटक येतो त्याच्याकडे राहायला, त्या पर्यटकाला बाबा ह्या झाडाचे आंबे आम्ही तुला देऊ, कसे बा समजा झाडाला 10,000 रुपये दे किंवा 500 रुपये डझनने देऊ, ह्या झाडाचे तुला नक्की फळं देत जाऊ। सुरुवात करा, प्रयत्न करा। 2-4 जणांना यश आलं की त्याचं बघून बाकीचे जण करू शकतील, होऊन जाईल। सर मी आहे ना एक मिनिट सर, मी सर एक मुद्दा आहे, सगळ्या जेवढ्या आंबा उत्पादक आहेत किंवा शेतकरी सगळ्या घरात अँड्रॉइड मोबाईल आहेत, कमीत कमी 2 ते 3 आहेत। फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब सगळे जण वापरतात। 3 टाईम आपण जेवतो, बरोबर आहे। 3 टाईम जर त्यांनी आत्ता आपल्याकडे उरल्यात 2 महिने 10 दिवस, साधारण जुलैपर्यंत कालवत 2 महिने 10 दिवस, जर ह्याच्यात भाग घ्या, एक चांगला ट्रेंड तयार होईल या 2 महिन्यात आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहज जाऊ शकतो। कारण की आपण कमीत कमी 2 तास तर सोशल मीडियाला घालवतो प्रत्येक जण। एक चांगल्या पद्धतीने उपयोग जर केला तर निश्चित चांगलं यश मिळेल। आता बघा, आपण आता एकदम गंभीररित्या तुमच्यापर्यंत मी यायला लागलो बघा, गंभीररित्या यांनी जो मुद्दा मांडला हा एकदम बरोबर। 2 तास सोशल मीडियाला घालवायच्या ऐवजी स्वतःच एक 10 मिनिटाचा तरी लाईव्ह करा, रील करा। प्रश्न तुमची मदत कुठं होणार आहे बघा, हे दाखवणार कोणाला? जो शेतकरी आहे समजा, मी नोकरीत आहे, माझे 5-10 हजार लोक ओळखीचे, परंतु एखादा शेतकरी त्याचे त्या गावातले 25-50-100-200 सोडले तर नाहीत, तर तुम्ही मंडळी असं ह्या लोकांनी तुम्हाला काय फीड दिला तर कराल का? इश्यू असा आहे, तर असं जर जुळलं ना, जसं यांनी म्हणले की पर्यटन कृषी पर्यटन केंद्र किंवा रिसॉर्टवाल्याला
शेतकऱ्याशी आम्ही जुळवून देऊन मग त्याला तो आंबा देईल. तसे जर मी रील केले तर यांना दिले, यांनी जर टाकले तर पोचतील तरी. अदरवाईज मी एकट्याने रील करून इंस्टाग्रामला टाकले तरी पुढे जात नाही, ते गरज मोठी लागेल. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विषय समजा की आपण ज्यावेळेला मार्केटिंग करतो तर आपण नाव दिलं शिवनेरी, बरोबर की नाही? म्हणजे आपल्याकडे जगाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू शिवनेरी किल्ला राजे. तसंच आपल्याकडे ओझर आहे, लेण्याद्री आहे, आमचं रेडा समाधी मंदिर आहे. तर महाराष्ट्रभरातून पर्यटक येतात. आता मध्ये आम्ही कोकणात गेलो होतो. कोकणात जाताना लाडघर असेल किंवा मुरुड असेल तिथे गेल्यानंतर काय तर हरणे बंदरावर जाऊन मासे म्हणजे तिथल्या फूड कल्चरला आपण तिथं कनेक्ट होतो. तर जुन्नरमध्ये खूप चांगलं फूड कल्चर आहे. आपली मासोडी असेल, आपलं शेगुळे असेल, अनेक काही गोष्टी. तसं आपलं जर हापूस हे फूड कल्चर आपण जर समजा युट्यूबर्स मंडळी आपण चांगली प्रसिद्धी देतो. जर कधी जुन्नरला एखादा व्यक्ती येतोय आणि आपण जर सोशल मीडिया किंवा ती एक क्रेज तयार केली चांगली, किंवा जुन्नरला आल्यानंतर आपण 1-2 पेट्या हापूसच्या घेऊन जाऊयात बा, अशा पद्धतीनं लोक जे आता आम्ही मध्ये कोकणातून आलो तर त्या याच्या बॉक्समध्ये थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये घरच्यांसाठी मासे घेऊन आलो. तर शिवनेरी की आपल्याकडे पर्यटक येतोय म्हणजे त्याला आकर्षित करावं नाही लागत आहे, तो ऑलरेडी येतोयच आहे. तर त्याचा कनेक्ट जर ह्या आंब्याशी जर आपल्याला करता आला तशी एक इकोसिस्टम बनवता आली आणि तुम्ही जर समजा त्याच्यामध्ये कॉपरेशन केलं, आम्ही लोक प्रसिद्धी करायला करू, परंतु जर हे केलं तर याच्यात सगळ्यात जास्त मार्केट याच्यामध्ये उभं राहील. आपण बाहेर जाऊन करतो तर आपला ट्रान्सपोर्ट वाचणार आहे, इथून आपण करतोय, ही सिस्टम उभी राहायला पाहिजे. बघा शेतकरी मंडळींनी परत हा मुद्दा एकदम योग्य आहे. आपल्याकडं शिवनेरी आहे, लेण्याद्री आहे, ओझर आहे, रेडा समाधी आहे. ह्या ट्रस्टींबरोबर जर शेतकऱ्यांनी संपर्क साधला आणि इथं आमचा एखादं स्टॉल द्या किंवा माहिती द्या, पॅम्पलेट देतो, माझ्या बागेचं नाव द्या, माझी माहिती द्या, तरी हा कनेक्ट होऊ शकेल. मुद्दा एकदम सोपा आणि इम्प्लिमेंट करण्यासारखा आहे. म्हणजे सगळ्यांनी लक्ष द्या आणि नुसतं त्या ट्रस्टींबरोबर मंदिराबरोबर सगळे आपल्यातले शेतकरी आहेत, होऊ शकेल. हा मुद्दा एकदम चांगला आहे. मस्करी सर तुम्ही मंडळी लक्ष द्या, हा मुद्दा एकदम इमिजिएट इम्प्लिमेंट करणार का बिडवायचं. ते घोडेगावला परवा भेटलेच होते आम्हाला, त्या तुमचं जसं त्याचं चाललं ह्याचं पण ह्या ट्रस्टवर करू आपण. एक मुद्दा पाहिला होता मी जेव्हा मुंबईच्या वाशी मार्केटच्या काही क्लायंटची कामं केली होती. जी मार्केटची लोक दुसरीकडून आंबा मागवतात म्हणजे महाराष्ट्राबाहेरचा, त्या क्लायंटचं म्हणणं असं होतं, वास्तूचे क्लायंट्स होते, पण त्यांना म्हणणं होतं की मला महाराष्ट्रात आंबा नाही मिळत. आणि बरेचशी लोक वाशी मार्केटची इथलीच आहेत, जुन्नरची, स्थायिक जुन्नरची, आणि त्यांना आंबा हवा आहे दुसरीकडून घेतात. दुसरा मुद्दा पाहिलं होतं पुण्यातले असे क्लायंट की जे नॅचरलमध्ये खाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बऱ्याचशा अशा संस्था काम करतात की ज्या ऑर्गॅनिक बेसमध्ये वर्क करतात किंवा विदाऊट कमी केमिकल असतील, विदाऊट केमिकलमध्ये असतील. इथे जर आपण शिवनेरी हा प्रमोट करतो तर तो फार मोठा कसा आम्हाला तुमची मदत पाहिजे त्यासाठी कसं करायचं मान्य, आम्ही तयार आहोत. आता ह्या संस्थांना आहे ना बऱ्याचशा काही मोठे बचत गट काम करतात पुण्यामध्ये. ज्या मोठ्या संस्था आहेत बचत गटांना रन करतात सिटी बेस. इकडचा गावकडचा विषय नाही, सिटी बेस. जर पुणा मुंबई जो आहे मेट्रो सिटी आहे त्या मेट्रो सिटीला काही बचत गट काम करतात, काही अशा संस्था काम करतात ज्या ऑर्गॅनिकवर भर घालतात आणि हेल्थवर भर देतात. अशा संस्थांशी जर कनेक्ट झाला तर हा आंबा लवकर जाऊ शकतो. थोडक्यात एक मुद्दा सांगू का, यांचा मुद्दा काय आहे की जी लोक एकदम ह्या फूड कल्चरमध्ये मला ऑर्गॅनिक प्रमोट करतात ते लोक, त्यांच्यावर आपला कनेक्ट जर वाढवलं की आम्ही अवेलेबल करून देऊ तुम्हाला हा विषय. माझी एवढीच विनंती तुम्हाला की तुम्ही आम्हाला असं द्या. आमच्याकडे शेतकरी पण आहेत. तुम्हाला अशी काही बचत गटाच्या ज्या महिला आहेत, प्लॅटफॉर्म, ज्या हा. संस्था चालवतात, त्या प्लॅटफॉर्म द्या. नावं देते. हा बस तेवढं द्या मग. म्हणजे ज्या संस्था तुमच्याशी ह्या गोष्टीवर कामं करतात. बरोबर. तर एक मुद्दा मांडतो मी गेले 25 वर्ष वाशी नवी मुंबईमध्ये वास्तव्याला आहे आणि फ्रूट मार्केटच्या बाजूलाच माझं ऑफिस आहे, बाजूच्या बिल्डिंगमध्ये वास्तव्य आहे. तर माझा बिझनेस आहे. तर आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्याला जर एक 4-5 जणांचा ग्रुप करून एखाद्या चांगल्या सोसायटीमध्ये कुठे आंबा विक्री करायची इच्छा असेल तर आपल्या हापूसपुरतं टेम्पररी आपण त्यांना जागा देऊ शकतो. प्रत्येक मोठमोठ्या सोसायटी ज्या आहेत त्यांच्या गेटवर म्हणा कुठे अशी सोय करू शकतो आपण. तर कोणाला तसं काय पण ते ग्रुपने असावं, व्यक्तिगत एका दुसऱ्याला नाही होणार. अजून एक विषय होता
शिवनेरी हापूस हे जे नाव आहे ते इंग्लिशमध्ये वापरलं जातं की मराठीत वापरलं जातं? आता ऑर्डर विषय चालला. दोन्ही म्हणजे शिवनेरी SHI NEVRI HAPUS शिवनेरी हापूस आणि मराठीत शिवनेरी हापूस दोन्ही वापरतो. शिवनेरी हापूस इंग्लिशमध्ये वापरणार असेल तर एक आर वाढवतो. ठीक आहे. तुमच्या याच्यावर विश्वास असला तर त्यांनी वाढवावा ज्या शेतकऱ्यांना, ज्यांचा नाही त्यांनी आपलं साधं शिवनेरी खावा. तर माझं एक असं मत आहे की जो आपला शिवनेरी हापूस आहे त्याचं म्हणजे RNA टेस्ट होऊन ते सर्टिफिकेट आपल्या जर असलं तर म्हणजे ह्या गोष्टीला त्या ताई जे म्हटलं हेल्थला डॉक्टर साहेबांना माहिती इथं हे पण आहे. तर ते आपल्या घेतलं त्याच्यामध्ये प्रोटीन किती आहे, तुमचं फायबर किती आहे, हे जर आपल्याला असेल तर आपल्याला याच्यात अजून पुढे जाता येईल असं मला वाटतं. बघा आपल्या KVK ने त्याच्यावर खूप चांगलं काम केलेलं आहे आणि KVK कडे ही सगळी माहिती अवेलेबल आहे. ज्यावेळी आपण सिरियसली उत्पादक म्हणून मार्केटिंगला लागू ना तर KVK कडे त्या तशा माहितीचा खजिना आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. काय राहुल बरोबर ना? सगळे आहे त्याच्यात. एक गोष्ट ऍड करायची होती म्हणजे जी लक्षात आली आता काय होतं की मी महाराष्ट्रभर फिरतो जेव्हा ॲग्रिकल्चर बेस्ड माझं काम असल्यामुळे की पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो. तर ज्याच्या एरियामध्ये जे काही चांगलं आहे ते पाहण्याची आवड आहे. आता साताऱ्यामध्ये गेलो की आपण कंदी पेढे पाहतो, तर तुम्ही बघा त्या हायवेला बँगलोर हायवेला खूप मोठे मोठे स्टॉल आहे. मग साताऱ्यात आपण एंट्री केली की कंदी पेढ्याचं मग आधी बँगलोरला जाईपर्यंत तो जो कोण कस्टमर असेल तो तर आपल्याकडे योगायोगाने 2 मोठे हायवे. आपण जर ह्या हायवेचा वापर ह्या सगळ्या गोष्टीसाठी करू शकलो, हा एक ॲडिशनचा मुद्दा अजून किंवा पर्यटनासाठी लोक स्पेशली येतात ठीक आहे, परंतु हायवेला जातो म्हणजे मी काय विचार करतोय की मार्केटिंगचा विचार जर केला तर बा आपण क्रॉपड मार्केटला माल नेणार आहे किंवा अजून तिकडे नेणार आहे तर आपला ट्रान्सपोर्ट खर्च आणि ह्या सगळ्याचा तर आपल्याच तालुक्यामध्ये जर आपल्या मालाला जर मिळालं तर ते जास्तीचे 2 पैसे आपल्याकडे राहतील. या 2 हायवेचा पण आपण जर समजा बघा आता तुमचा मुद्दा बरोबर. मी उदाहरण सांगतो, आमच्याकडं आता रवी असेल, रवीच्या तर घरचे आंबे आहे त्यामुळे जरा काय 2-4 हजार रुपये डझन मिळत असतील सोडून द्या. पण बाकीचे जे सगळे उत्पादक आहे यांना आज भाव आहे चांगल्यात चांगल्या आंब्याला 300-400 रुपये डझन आणि खाली मग 250 पर्यंत. त्याच्याऐवजी हा मुद्दा एकदम बरोबर आहे. हायवेला जाऊन बसलं आणि जर स्वतःचे हापूस विकले, आमचा अनुभव आहे, आम्ही स्वतः हायवेला गाडी लावतो तर खूप पैसे मिळतात. आणि हळूहळू आपल्या शेतकऱ्यांनी जर ही सुरुवात केली, नुसते 2 हायवे कशाला, आपल्याला योगायोगाने ही सगळी तीर्थक्षेत्र आहेत ना, तुम्ही म्हणले तर नको तेवढे पर्यटक आहेत. म्हणजे नुसतं कुठल्या रस्त्याच्या कडेला बसले ना आपण तरी होईल, याचा शेतकऱ्यांनी आपल्याला लक्षात घ्या की या पद्धतीने आपल्याला जायला लागेल प्रत्येकाला. त्याच्यामध्ये काय होते की तो हायवे आळे फाट्याला क्रॉस होतो, तिथं एखादा हब केलं आपण एखादं एक particular जागा शोधू. करूयात आपण तसं नियोजन. जेवढे रिसॉर्ट आहे तेवढ्यांची यादी जरी आपण सगळ्यांनी मिळवली आणि उदाहरणार्थ मी आहे, हे पोखरकर आहेत, आगवण आहेत, त्यांचा ब्रँडचं त्यांनी पत्र त्या याला दिलं का माझे आंबे चालू आलेत, मी महिनाभर तुम्हाला आंबे देऊ शकतो, तुम्ही सांगा. तर त्या रिसॉर्टवाल्याने सांगितलं मला 5 डझन तुम्ही आंबे पोस्ट कराल का. जर आपल्याला 1,500 बॉक्सनी जर पोस्ट करून मिळत असतील तर ते त्याचा सुद्धा आपल्याला वापर चांगला होईल. बघा आपल्याला म्हणून म्हणतो आपली ही आजची सभा आहे. पहिली गोष्ट म्हणजे मीडियामध्ये प्रसिद्धी आणि दुसरं आपल्याला पुढच्या वर्षीच्यासाठी रजिस्ट्रेशन करून नियोजन करणे. कारण नुसतं GI मिळाल्यामुळं काही होणार नाही, आपल्याला प्रयत्न करावे लागतील. या मंडळींनी दिलेले सजेशन चांगली आहेत, या सोपे आहेत. तू म्हणाल प्रत्येकाने रिसॉर्टला जाऊन माहिती दिली तरी होऊन जाईल. मुद्दे बरोबर आहेत. माझं तुम्हाला कमळ बोंडा म्हणून आमचा मित्र आहे, हरमळ सरांना माहिती, आणि त्याचा बंधू एक कबा पोकळा आहे, तो करवंदे आणि तो राहतो बेलपाड्याला, इथून साधारणपणे 60 ते 70 किलोमीटर. त्याला इथं CNG पंप आहे बंडे सर्व्हिस स्टेशनला, त्याला तिथे इंट्रोड्यूस करून दिलं. त्यांनी दिवसाला 300 पुढे विकल्या. 300 गुणिले 20 करा, 6,000चा त्यांनी बिझनेस केला आणि 6,000 फक्त त्याला 2,000 रुपये खर्च आला. 4,000 पर डे प्रॉफिट करतो. करवंद विकून तर दिवसाला 4,000 कमवू शकतो, तर आपण आंबे विकू शकतो. आता मी दुसरा माझा मुद्दा राहिला तर खरमाळे जणांच्या आपल्या मेजर साहेबांना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही 2 गोष्टी प्रोफेशनली तुम्ही तयार करून द्या, आम्हाला आनंदच आहे. नसेल तर आमच्याकडे आम्ही शेतकरी मंडळी तयार करू,
आम्ही तुमचे कामगार म्हणून मोफत तयार करून देऊ, ते तरी लावा. म्हणजे आपण ह्या पद्धतीने असोसिएशन करून ठेवू की बाबा तुमच्याकडून आमच्याकडून शिवनेरी हापूस आम्ही तयार करून देतो, काही ना काही मटेरियल तुमच्या मार्फत तुमचे फॉलोअर्स एवढे हजारोच्या संख्येने आहेत. या पद्धतीने जर केलं ना तर मला वाटतं इमिजिएट आउटपुट मिळत जातील. आणि जसं आता मी तुम्हाला ऐकवलं ह्या छोट्या छोट्या क्लिप, अशा आमच्या काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सनी ह्या तयार केलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढं आम्ही तुम्हाला इनपुट देऊ शकतो. तुमच्याकडून फिरवल्या ना तर हळूहळू बघा. परत एक सांगतो मी तुम्हाला, कुठल्याही रिसॉर्टवाल्यांनी व्यक्तिगत बिझनेससाठी एवढा प्रयत्न केला नाही जेवढा तुम्ही सगळ्या मंडळींनी कलेक्टिव्ह. कारण याच्यात मी पण पार्ट आहे. म्हणजे ज्यावेळेला MTDCचे पर्यटक महोत्सव 7-8 वर्षांपूर्वी मी सुरू केले तर डोक्यात येत होतं. इव्हन तुम्ही सगळे मंडळी लक्षात ठेवा की आपल्याकडं 19 फेब्रुवारीला आपण जशी शिवजयंती करतो, तिथून मला आठवतं त्यावेळेला आम्ही प्रत्येक शनिवार रविवार पर्यटक महोत्सव ठेवले होते ते जूनपर्यंत. ह्या काळात जर पर्यटन महोत्सव सुरू राहिले तर 100% आता तर ऑलरेडी फुल झालेला आहे. वाटेल तेवढं होऊ शकतं. तुमच्या याच्यात फक्त शिवनेरी हापूस जर ऍड केला या सोबतच तर मासवडी शिवमुळे फेमस व्हायला लागली. तुमच्यामुळे हे शिवनेरी हापूसचं क्वालिटीला काही लिमिटच नाही आहे त्याला. माझा एक अनुभव आहे 2015चा नाणेघाटचा. त्यामुळं त्या परिसरामध्ये फार सारी जांभळं पिकत होती आणि ती जांभळं अशीच व्हायला जायची. तर तिथल्या एका मुलाला म्हटलं तू जांभळं घेऊन बस, रस्त्यावर बस. आपला रस्ता हा चालूच आहे म्हटलं. पर्यटक येतात जातात, जास्त करून शनिवार आणि रविवार. तर पर्यटक यायला लागले का मी त्याच्याकडून जांभळं घ्यायचे आणि फार सुंदर जांभळे म्हणायचं, निघून जायचे. ती लोक यायची, थांबायची, त्याच्याकडून जांभळं घ्यायची. त्याच्या वडिलांनी त्याला जांभळाच्या पाट्या शनिवार रविवार दिले. 1 महिन्यामध्ये त्यांनी 15,000 रुपये फक्त जांभळच कमवले. म्हणजे आपण काय करतो की मी आता त्यांना सांगितलं आपल्याकडे जांबुट्या फार आहेत आणि आपण त्याचा हे अशाच जाते सगळ्या वड्याने वाहून जातात. म्हणलं तुमच्या जांभळाच्या बियांपेक्षा जांबुट्या जर विकल्या तर तुमच्या शुगरवर किती मोठं काम होईल. आपण त्याची पावडर बनते. तर ह्या म्हणजे त्यांना मी हे सांगत होते की तुमच्याकडं जसं हिरडा आहे, हिरड्यापेक्षा जास्त महाग जांबुट्या संपणार आहे. पण ही मार्केटिंग आपल्याकडे होत नाही. मेन प्रॉब्लेम हा झाला. आणि ही मार्केटिंग जर एकदा व्हायला लागलं, जसं आता आपण शिवनेरी हापूस आंब्याची रील जर एखादी बनवली, त्या रीलला जर व्हॉइस की एखादं गाणं जर द्यायचं म्युझिक, तर ते जेव्हा हापूस आंब्याचं गाणंच भेटतंय का? कॉपीराईट येणारच. मेन प्रॉब्लेम तिथं आहे. तर ही गाणी जर डायरेक्ट अवेलेबल जर झाली तर मला वाटतं ही सारखी आपल्याला शिवनेरी हापूस वाजवता येईल. पण ज्याचा कॉपीराईट आहे माझा ते मी देऊन टाकलं तर काय प्रॉब्लेम? नाही सर, तो पण ते येत नाही तिच्यामध्ये. आता तुम्ही सर्च करा, मला माहित नाही. इंस्टाग्रामवर सर्च करा, येत नाही. तुम्ही फेसबुकवर सर्च करा, तुम्ही आम्हाला हे जर झालं तर फार मोठं. मी आहे लक्षात. मला मुद्दा कळाला. मला टेक्निकली माहित नाही. पण तुम्ही सांग. मी जर क्लिप टाकली आणि मी जर ती कॉपीराईट रिझल्ट तर मी एक्सक्लुडिंग दिलं ते येते. काही सांगू शकत नाही ना सर, देणार का नाही. होईलच होऊ शकत नाही. मेन प्रॉब्लेम तिथे आहे. मार्केटिंग जर आपल्याला करायचं असेल शिवनेरी हापूस अशी गाणी त्याच्यावर यायला पाहिजे. मुद्दा मला आता कळाला. मला त्या आंब्याला दिलेला आहे. त्याचबरोबर त्याचं कलर कॉम्बिनेशन आपल्या हापूसला अतिशय चांगल्या पद्धतीने मॅच व्हावं हा उद्देश आहे. शिवजन्मभूमीतला आंबा आहे म्हणून आपल्या शिवजन्माचं जे वरची सगळी डिझाईन आहे ते शिवजन्मभूमीची घेण्यात आलेली आहे. महाराजांच्या राजमुद्रेचा आकार घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर वरची जर तुम्ही पानं पाहिली तर अतिशय लश ग्रीन म्हणजे ते एनर्जीचं प्रतीक आहे. आणि अशा या सर्व लोगोचं संपूर्ण टीमने अतिशय सुंदर डिझाईन केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर सदियो का स्वाद, सदिया म्हणजे टेस्ट ऑफ ट्रॅडिशन, अशा पद्धतीचं त्याचं आपण जे घोषवाक्य आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे. मॅडम मगाशी जसं म्हटलं की ते इंग्लिश की मराठी, तर आपण हापूस हा शब्द इंग्लिशमध्ये सुद्धा HAPUS सरांनी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने वापरतोय आणि शिवनेरी हा शब्दही तसाच वापरतो आहे. तर अशा पद्धतीचा हा लोगो ऑलरेडी आपण प्रपोजलमध्ये दिलेला आहे. काम अंतिम टप्प्यामध्ये असल्यामुळे आपण अजून पब्लिक केलं नव्हतं, परंतु हा लोगो आपण सर्व पब्लिसिटी इव्हेंट्समध्ये त्याचबरोबर सर्व बॉक्स आणि मार्केटिंग इव्हेंट्समध्ये सुद्धा वापरू शकतो. आणि हा लोगो या ठिकाणी आपण प्रदर्शित करीत आहोत. आपण यापूर्वीही मला वाटतं अजितदादांच्या हस्ते या लोगोचं अनावरणही यापूर्वी केलेलं आहे. धन्यवाद.
लोक एप्रिल मे मध्ये देखील बेचव आंबे खाऊन कंटाळलेले असतात. बरेच जण म्हणतात की डायबिटिकवाले आंबे आहेत की काय. याच्यातून मुक्तता पाहिजे असेल तर तुम्ही शिवनेरी हापूस खा. एकही आंबा तुम्हाला बेचव लागणार नाही, कारण निसर्गात जी उन्हामुळे पक्वता येते ती पक्वता मिळून जून महिन्याच्या सुरुवातीला पक्व होणारा आंबा आहे. कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, 100% चांगला लागणार. बघा, निसर्गतः हा आंबा हा सूर्यप्रकाश मिळाला आणि उन्हामुळे जर तो पक्व झाला तरच गोड लागतो. तुम्ही जर बेचव आंबे खाऊन कंटाळले असाल तर 15 मे पासून किंवा 1 जून पासून तर मोठ्या प्रमाणात शिवनेरी हापूस मिळेल. भरपूर खा. शिवनेरी हापूस तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. खूप गोड असतो आणि प्रचंड सुगंध असतो. थँक्यू.